कोल्हापूर शहराच्या विकासाला खीळ घालणारा आणि गेली तब्बल 54 वर्ष प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आलाय। राज्य सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत असले तरी हा विषय केवळ आश्वासनापुरता मर्यादित राहणार का की प्रत्यक्षात उतरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। 1972 पासून 1 इंचही न वाढलेली कोल्हापूरची हद्द आज मात्र वाढत्या लोकसंख्येचा, अनियोजित नागरीकरणाचा आणि अपुऱ्या सुविधांचा स्फोटक प्रश्न बनलाय। आता 10 गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जातंय। असं असलं तरी यामागे पुन्हा राजकीय गणित तर नाही ना, असा सवाल इथे उपस्थित होत आहे। विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनाला जाब विचारत स्पष्ट शब्दात सांगितलंय, मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहराने वेळोवेळी हद्दवाढ करून विकास साधला, मग कोल्हापूरच का मागे? शहरालगतची गावे प्रत्यक्षात शहराशी जोडली गेली आहेत। महापालिका सुविधा पुरवत आहे, पण कागदोपत्री ती गावे बाहेरच। परिणामी कोट्यवधीच्या योजनांचा निधी कोल्हापूरच्या वाट्याला येत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी ठळकपणे मांडली आहे। दरम्यान 2019 आणि 2021च्या महापुराने शहराची कंबर मोडली। ब्ल्यू लाईनमुळे विकास थांबला आणि 1998च्या विकास आराखड्यातील रिंग रोड, ओपन स्पेस अजूनही हवेतच। वाहतूक कोंडी, पार्किंगचा गोंधळ आणि अनियोजित वाढ हेच आजच्या कोल्हापूरचं वास्तव आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका मांडली असली तरी 1992 आणि 2016 सारखे अपयशी प्रयत्न आणि राजकीय अडथळे लक्षात घेतले तर जनतेचा विश्वास अजूनही डळमळीत आहे। 10 गावांबाबत एकमत हा दावा किती टिकतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। काळंबावाडी पाईपलाईन मधील त्रुटीमुळे वारंवार पाणी टंचाई, महिलांचे रस्त्यावर उतरून आंदोलन हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे। त्यातच महापालिकेतील हजारो रिक्त पदे, घरफाळा आणि TDR घोटाळ्याचे आरोप हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत। मतदारसंघ पुनर्रचना आणि राजकीय समीकरणामुळे 2027 पर्यंत हद्दवाढ लांबवली जाणार का की सरकार धाडसी निर्णय घेऊन कोल्हापूरला न्याय देणार, हा खरा सवाल आहे। जर हद्दवाढ वेळेत झाली तर कोल्हापूरमध्ये पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटी प्रकल्प, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात। पण जर हा विषय पुन्हा राजकारणाच्या भोवऱ्यात अडकला तर आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हद्दवाढ हा गेम चेंजर ठरणार हे निश्चित। कोल्हापूरकरांना आता आश्वासन नकोत, निर्णय हवा। हद्दवाढ होणारच, पण कधी हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।